हॅलो फ्रेंड्स, तर कास्ट अँड कढाई जी आहे ती कशी सीझन करायची ते आपण बघूया. तर इथे कढाई घेतलेली आहे मी आणि एक विटेचा तुकडा घेतलेला आहे. तर ही जी कढाई जी आहे ही आपल्याला छानपैकी घासून घासून घ्यायची आहे. म्हणजे ती आतमधून थोडी खरखरीत असते, त्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे ही घासून घासून घ्यायची आहे, जेणेकरून आतील बाजू थोडी स्मूथ होईल. तर विटेनी ही घासत आहे मी आणि आपल्याला ही 4 डेज करायची आहे. म्हणजे 4 दिवस आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. हे बघा. आणि घासून झाल्यावर ती कपड्याने पुसून त्याला थोडंसंच तेल लावून ठेवायचं आहे आपल्याला. म्हणजे ही मी प्रोसेस अशी केलेली आहे. तर कढईची मागील बाजू जी आहे ही थोडी स्मूथ आहे, त्यामुळे मी फारसं ह्याला घासलेलं नाही आहे. जस्ट नॉमिनल असं वरनं घासलेलं आहे. आतून मात्र व्यवस्थित घासलेलं आहे. तर ही प्रोसेस झाल्यावर आपल्याला 4 दिवसानंतर एक कांदा घ्यायचा आहे. तो तेलावरती परतायचा आहे कढईमध्ये आणि चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. आणि असं सगळ्या बाजूने असा पसरवत असा फ्राय करायचा आहे आणि मग तो ओव्हरनाईट ठेवायचा आहे. आणि नंतर जेव्हा तुम्ही वॉश करायला घ्याल तेव्हा त्या कांद्याने आपल्याला हे व्यवस्थित असं चोळून कढईला मग घासायचं आहे. तर ही प्रोसेस पण आपल्याला 4 दिवस करायची आहे. दर दिवशी वेगळा कांदा घ्यायचा आहे आपल्याला आणि मग तो डिस्कार्ड करायचा आहे. असं वापरून असं चोळून घ्यायचं आणि मग डिस्कार्ड करायचं आहे. त्यानंतर आपल्याला कढई वॉश करायची आहे आणि नंतर 10 वेळा त्या कढईला आपल्याला ग्रीस करायचं आहे. तर असं 10 वेळा दिवसातनं 4 वेळा करायचं आहे. 10 टाइम्स एव्हरी 4 आवर्स. म्हणजे दर 4 तासांनी 10 वेळेला आपल्याला कोट करायचं आहे. ही प्रोसेस पण आपल्याला 4 दिवस करायची आहे. टोटल कढईला 160 कोट झाले पाहिजे, म्हणजे एका दिवसाला 40 कोट. तर कढईमध्ये तेल असतं, त्यानेच आपण नंतरची कोटिंग केली तरीही हरकत नाही. व्यवस्थित कोट करायचं आहे. 4 दिवस करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ग्रीन स्क्रब जो असतो, स्क्रबर, त्याने आपल्याला ही घासायची आहे आणि मग तुमची ही कढई वापरण्यासाठी योग्य आहे आणि ही सीझन झालेली आहे. तर तुम्ही ही छान याच्यामध्ये डीप फ्राय जे हवे ते तुम्ही करू शकता. तर हे बघा, ही प्रोसेस तुम्ही फॉलो करा, लेंदी असली तरी. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.